काय झालं कस्तुरी? हॅलो विजू, हॅलो. काय झालं कस्तुरी? अगं शांत हो, रडू नकोस. विजू तुला काही म्हणाला का? सौरभ, माझ्यामुळेच आईतले सगळे लोक माझ्या घरच्यांना नावं ठेवतात. सगळं माझ्यामुळे होत आहे. कस्तुरी थांब थांब, हे बघ मी पाणी घेऊन येतो. कस्तुरी, अगं बाई किती रडशी. असं खचून जाऊन काय होणार आहे? तुला काय वाटतं? मला वाईट वाटत नाहीये. अगं पण रडून काही उपयोगच नाहीये. किती रडशी. आत्या, मला बाबांना परत पोलीस खात्यात रुजू झालेलं बघायचं. नक्की होतील, तू काळजी करू नको. पण जे काय झालं ते मला अजिबात पटलेलं नाहीये बरं का कस्तुरी. कोण कुठला तो शिवा, त्याच्यामुळे तुझ्या बाबांची नोकरी गेली. पण ज्या घरात कमू आहे त्या घरात हे सगळं होतच राहणार. कमूच्या एका शब्दावर शिवा स्वतः घरी आला आणि तुझ्या बाबांची नोकरी गेली. बघितलं का किती दरार आहे ते? चुकीचं घडलंय हे सगळं फार. आत्या, पण शिवादादांचा दोष नसेल ना काही, म्हणून सुटले असतील ते. ते आपल्याला दाखवायला ग, पण त्याच्या मागे कमू आहे, तिची दहशत. पण मग आता काय करायचं? कमूच्या एका शब्दामुळे जर तुझ्या बाबांची नोकरी जाऊ शकते आणि शिवा बाहेर येऊ शकतो, तर मग तसंच तिच्या एका शब्दामुळे तुझ्या बाबांना पुन्हा नोकरी मिळू शकते. मी जर तुझ्या जागी असते तर माझ्या बाबांसाठी कमूचे पाय धरले असते. काळजी घे बाई कस्तुरी, खचून जाऊ नको. आणि घरातल्या कामाचं तर अजिबात टेन्शन घेऊ नको. मी आहे सगळी कामं करायला. उगाच काळजी घे. हे घे पाणी पे. काय झालं? कसला विचार करतेस? सौरभ, मला मम्मींना भेटायचं. शिवा, आपल्या गोडाऊन मधलं सगळं सामान जे ते दुसरीकडे हलवायला पाहिजे, त्वरित हलवायला पाहिजे, कळलं का? हा करतो ना मम्मी, जातो ना. हा, तू नको जाऊस. आपल्या विश्वासातल्या कुठल्या तरी माणसाला पाठव. आता तुझ्यावर पाळत असेल. 2-4 दिवस कुठे निघूच नकोस घरातनं, कळलं का? सगळी कामं फोनवर करा, पण माणूस विश्वासातला शोधा. ठीक आहे मम्मी, जसं तुम्ही म्हणता तसंच करतो. वा 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 कमू. अगो बाई, अगो गुंडगिरी सोडून खरं तर राजकारणातच शिरलं पाहिजे तू. काय डाव खेळले बाई. म्हणजे घरात पोलीस आले, गोडाऊनवर रेड पडली, शिवाला पकडून घेऊन गेले, आणि शिवा एका दिवसात घरी आला सुद्धा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो हनुमंत सस्पेंड झाला. वा वा कमू. अगं बाई, एखाद्या मुरलेल्या राजकारण्याला सुद्धा एवढे डावपेच खेळता येणार नाहीत. असे डावपेच खेळली तू. बरोबर आहे आत्या. मी काय म्हणतो मम्मी, एकदा प्रयत्न करून बघा. अगं बाई, ते बघ तुझं कौतुक करायच्या नादात एक गोष्ट विसरलीच. आता हनुमंतला सस्पेंड केले तर कस्तुरी येणार तुझ्याकडं. भाईवर झालेल्या हल्ल्याचा बदला घ्यायची हीच वेळ आहे. एक वेळ तो घरात बसून राहिली तर नाही येणार.
अगं पण त्याची लेक आहे ना बाई कस्तुरी, तिच्याविषयी बोलते मी, ती तर येणारच. ती जर तुझ्याकडं मदतीची भीक मागायला आली का नाही, तर तिला असं पेचात टाक ना का त्या लोखंडे कुटुंबाच्या ना आयुष्यभर लक्षात राहिलं पाहिजे. आपल्याला काय कमी त्रास दिलाय का त्यांनी, सांग बरं. बाईची ही अशी हालत केली, स्वतःच्या लेकीचं आपल्याला न सांगता तिकडं त्यांच्याकडं सौरभ बरोबर परस्पर लग्न लावून दिलं. बाई, आणि विश्वासला पोलीस स्टेशन मध्ये नेऊन मारला. आणि सगळ्यात कहर म्हणजे घरात पोलीस आले. का गो, एवढ्या वर्षात पोलिसांनी कधी या घराचा उंबरठा आणला होता का, सांग मला. आ शिवाला पकडून जेलमध्ये घेऊन गेले. हे इतकं सगळं या घरात घडलं म्हणजे बदला तर घेतलाच पाहिजे बाई. हे बघ, तो सस्पेंड झाला, आपण बदला घेतला. यापुढे आणखी काही करायची गरज नाही. मम्मी, कस्तुरी रडती. का? काय झालं? तिला असं वाटतं की सगळं तिच्यामुळे झालंय. अरे पण तिचे बाबा काही दिवसांसाठी सस्पेंड झालेले, कायमचे झालेले नाहीये. थोडे दिवस आराम करतील, येतील कामावर परत. एवढं रडण्यासारखं काय आहे त्यात? तर मला माहिती आहे हे, पण तिला असं वाटतंय की तिने पोलिसांना काही सांगितलं नाही ना, म्हणून तिच्या बाबांना सस्पेंड केलं. खरं तर तिने काहीच केलेलं नाही. आता तिनं तिच्या बाबांना काय सांगितलं असेल आपल्याला काय माहित. नाही म्हणजे बोलता बोलता बोलून बसतं रे माणूस, असं म्हणते मी. नाही आत्या, कस्तुरी अशी प्रवाहाबरोबर वाहत जाणारी, भावनाच्या भरात वाहत जाणारी नाहीये. परिस्थितीमुळे मतं बदलणारी पण नाही. हे अगदी बरोबर बोलला हा छोटा भाई तू. मी होतो ना तिथे, मी ऐकलं ना सगळं ते. तू स्वतः बघितलं का शिवा? नाही बघितलं नाही, पण ऐकलं मी. ऐकण्यात आणि बघण्यात 4 बोटांचं अंतर असतं का नाही? म्हणजे सौरभ, अरे तसं नाही. आता तुला काय वाटेल का, बघ बाबा कशी आत्या कस्तुरीवर आरोप करते. तसं नाही म्हणत रे मी, ती सुद्धा माझी लाडाची सूनच आहे बाबा. पण अरे चुका होतात कधी कधी. हा, तर तसं काहीतरी झालं असेल असं आपलं वाटतं रे मला, बाकी काही नाही. आणि माझा पोलिसांवर विश्वास आहे बाबा, आपल्या कायद्यावर विश्वास आहे माझा. कस्तुरीच्या बाबांनी केली असेल काहीतरी चूक, म्हणून त्यांना सस्पेंड केलं. आता शिवाला बघ एका दिवसात सोडून दिलं म्हणजे तो निर्दोष असणार. अगं पण कस्तुरी आणि तिच्या बाबांमध्ये जो दुरावा निर्माण झालाय त्याचं काय? मग मी काही करून हे सस्पेन्शन रद्द करायला पाहिजे. हो, पण आता तिच्यात आणि तिच्या बाबांमध्ये दुरावा निर्माण झाला, त्यात आपण काय करणार? बरोबर न कमू? विजू, तू आता जे मावशी बोललास ना ते खूप चुकीचं होतं. म्हणजे मी ज्या गोष्टी करतो त्या सगळ्या गोष्टी चुकीच्या, हा? आणि माऊ एकटी बरोबर? मी असं म्हटलं का? मी काय म्हटलं, तू आता जे बोलत होतास ना माऊ बरोबर ते चुकीचं होतं. कारण आई मला राग आला होता आणि माऊची चूक आहे. कसली चूक? तू काय, तुझा बाबा काय, तुम्हाला नाही कळणार आमच्या मनातल्या गोष्टी. एका बाईलाच बाईचं मन कळू शकतं. विजू, तुझं ना अजून लग्न नाही झालं. तुझं जेव्हा लग्न होईल, तुझी बायको या घरात येईल, तेव्हा ती या घरची सून असेल. आणि या घराच्या इज्जतीसाठी तिला बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागेल. तुम्ही काय म्हणता ते ऍडजस्टमेंट्स करायला लागते. पण तुम्हा पुरुषांना ह्या गोष्टी कराव्या लागत नाही. जेव्हा एखादी स्त्री सून होते ना, तेव्हा तिच्या मनावर खूप दडपण असतं. तुला नाही कळणार आता ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे अजूनही माऊ बरोबर आहे असं म्हणायचं ना तुला? हाय, आपल्या समोर आहे ग, तिने चिठ्ठी पाठवली, त्या पोलिसांसमोर माघार घेतली. अरे तुझे बाबाच म्हणाले ना त्या चिठ्ठीवरचं अक्षर माऊचं नव्हतं म्हणून, मग तिचा कसा दोष? अगं पण माऊने चिठ्ठी पाठवली ना, हे म्हणायचंय मला. चिठ्ठी तुझ्याकडे आहे? हो. मग हा सूर्य आणि हा जयद्रथ होऊ दे. म्हणजे ती चिठ्ठी घेऊन तू त्यांच्या घरी जा आणि खरं खोटं करून ये. अगं पण बाबा का? मग अशी तू माऊला बोलत होतास तेव्हा बाबांची आठवण आली तुला? नाही ना, तेव्हा भडाभडा बोललास ना तिला. जा तू.
मम्मी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. हे बघ सुरू आपण काय करू शकतो ह्याचा विचार करायला मला जरा वेळ दे. अगं वेळ नाहीये आपल्याकडे, विचार करायला वेळ नाहीये, लवकर पावलं उचलावी लागतील. बाई बाई, सगळे एकत्र जमलेत आणि एकच भाषा बोलू लागलेत बरं का. आता आपलं भांड फुटायला वेळ नाही लागणार, लवकर काहीतरी करायला पाहिजे. मम्मी, ये कस्तुरी ये. मला सांग, तुला असं वाटतंय का की तुझ्यामुळे तुझे बाबा सस्पेंड झाले? पण मम्मी यामुळे सरळ सस्पेंड करतील असं वाटत नाही मला. मला सारखं राऊंड राऊंड वाटतंय दुसरा काहीतरी मॅटर आहे. हा मम्मी, म्हणजे जेव्हा मी पोलीस स्टेशनला होतो ना तेव्हा असं कळलं की कुठल्या मंत्र्याकडून टीप मिळाली आहे. तो आपला चोपडा आहे ना, तो बोलला मला असं. मग टीप केली कशी? मम्मी कागदावर लिहून दिली आहे टीप आपल्या गोडाऊनच्या पत्त्याची. तेच तर मी म्हणते ना शिवा, अरे ऐकण्यात आणि स्वतः बघण्यात फरक असतो, हेच माझं म्हणणं आहे ना. मम्मी मी काहीच लिहून वगैरे दिलं नव्हतं खरंच. तू काही लिहून दिलं नव्हतं, तू काही सांगितलं नाहीस, मग आपल्या गोडाऊनची टीप पोलिसांपर्यंत पोहोचलीच कशी? मम्मी मीही तोच विचार करतोय की ती व्यक्ती कोण आहे जिने टीप दिली. कस्तुरी तू एकटी नाहीस, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. ए कस्तुरी, तुझ्या पाठीशी उभी आहे बरं का. कस्तुरी, त्या दिवशी तू घरी गेलीस त्या दिवशी नक्की काय काय घडलं होतं एकदा सांगशील का? अरे काही विशेष नाही, म्हणजे मला बाबांचा फोन आला म्हणून मी मम्मींच्या रूम मध्ये गेले त्यांची परवानगी मागायला. मग तिथून मी निघाले तेव्हा कला आत्यांनी पुरणपोळ्यांचा डबा दिला मला. मग शिवादादा आणि मी गेलो घरी. अगं बाई, अगो का मुके गॅसवर काहीतरी ठेवले वाटतं, मी जरा आलेच. कुठे जातेस? मम्मीच्या रूम मध्ये चालले. कोणी मागितलं पाणी? आता मम्मीच्या रूम मध्ये चालले म्हणजे मम्मीनंच मागितलं असेल ना. पण आत एवढं तर त्यांनी आवाज दिला नाही. मग अहो म्हणूनच पाणी द्यायच्या बहाण्यानं आत चालले, म्हणजे आत काय चाललं मला कळल. आज काही पार्टी सुरू नाहीये, कळलं? म्हणूनच मी आत चालले, म्हणजे मला समजेल की नाही. काय जायची गरज नाहीये, तू आपलं काम कर. शरद काका खरं सांगा, तुम्ही कोणाच्या बाजूने येता? मी चांगल्या गोष्टीच्या बाजूने आहे. सपना, तुला पण एक गोष्ट सांगून ठेवतो. असं म्हणतात की नोकरांनी मालकाकडून बऱ्याच गोष्टी शिकायच्या असतात, पण माणूस म्हणून चांगलं काय आणि वाईट काय याची जाणीव असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तुझ्या बाबतीत प्रॉब्लेम हाच आहे की ज्या माणसाला फॉलो करायचं आहे त्या माणसाला फॉलो करायचं सोडून तू कला आणि मम्मीला फॉलो करतेस. त्यापेक्षा तू कस्तुरीला फॉलो कर, भलं होईल तुझं. कला, तुझ्या चेहऱ्यावर 12 का वाजलीत? हेच मला जाऊ दिलं असतं ना तर मी सांगू शकले असते. शांत बसा आधी, आज चला मग सांगते. चला चला चला. थांबा थांबा, दरवाजा उघडा आहे. काय ग, काय झालं? एवढ्या घाई घाई काय घेऊन आलीस आम्हाला? सांगते सांगते. हनुमंतला मी लिहिलेली चिठ्ठी पकडली जाण्याची शक्यता आहे आणि ते मला नकोय. त्यामुळे आता आपल्याला असं काहीतरी केलं पाहिजे की ती चिठ्ठी कुणाच्या हाती लागता कामा नये. कला, तू परत चुकतेस. तुझं एक खोटं लपवण्यासाठी तू परत खोटं बोलतेस. पदरी पडलं मला ना आता कुणाचं प्रवचन नाही ऐकायचं बरं का. उपाय सांगा काहीतरी. मी काय म्हणतोय ऐक. तुला
तुम्ही राहू दे. सपना तू सांग. मला इतकंच माहिती की माझा काही संबंध नाही घेत. अरे माझ्या कर्मा, मी तुला हे नाही विचारते का तुझा काही संबंध आहे की नाही. उपाय सांग, काय करता येईल. हे बघ, केलेला गुन्हा बदलायचा किंवा सुधारायची ताकद नसते ना, तर तो गुन्हा आपण केलाय हे मान्य करणं हीच मोठी गोष्ट आहे. हो. कला, तू माफी माग आणि हे सगळं काही सुरू केलंस ना ते थांबव. मी अजिबात माफी मागणार नाहीये. तुम्हाला कळत कसं नाहीये. मी जर आत्ता सांगितलं ना का ती चिठ्ठी मी लिहिली होती तर आपल्यापैकी कुणालाच सोडणार नाही ती महामाया. आमच्या दोघांचा काय आम्ही काहीच केलं नाही दोघांनी. का ग बाई? हा, याआधी आपण जे काही ठरवलं त्याच्यात तू नव्हती का? मी जर पकडले गेले ना तर मी तुझं सुद्धा नाव घेणार आहे. ते खूप चुकीचं आहे बरं का. हा, तुम्ही कुठे काय बरोबर केलंय? नवरा म्हणून फक्त आतापर्यंत मी तुझ्या बाजूने उभा आहे कला, आणि यापुढे सुद्धा राहीन. कला, फक्त माझं एकदा आहे, माघार घे. मी माघार घेणार नाही. मारली पदराला गाठ. मी काही करून हे सिद्ध करीन की मी हे केलेलं नाही. मी लढणार आहे. तुम्हाला लढायचं नसेल तर लढू नका, पण माझ्या विरोधात जाण्याची हिम्मत दाखवू नका. कळलं का? काय ग बाई, हातातोंडाशी आलेला घास घालवायची वेळ आली. कला, शरदराव. अगं हे बाई, मला टेन्शन आलंय, मला भीती वाटते. आता तिकडं तोंड उघडू नका म्हणजे झालं. कळलं का? हो हो. चला आता ठेव. तोंड उघडू नको बरं का. कम काय? कुठं काय? चेहऱ्यावरचा रंग का उडालाय एवढा? आता तू अशी वाघिणी सारखी समोर येऊन उभी राहिल्यावर काय करायचं मग? एक सामान्य ज्ञानाची गोष्ट सांगू का तुला? जवर वाघिणीची कळ काढली जात नाही तवर कंची बी वाघीण हल्ला करत नाही. पण आपण काहीतरी चूक केली तर वाघीण आपल्यावर हल्ला करल अशी जेव्हा भीती वाटते ना माणसाला, तेव्हा जसा माणसाचा चेहरा होतो ना तसा तुझा चेहरा झालाय. आरशात जाऊन बघ. मम्मी तुम्हाला काही हवंय का? मी म्हणाले का मला काय हवंय म्हणून? नाही. कम तुम्ही सगळे असे इथं अचानक का येऊन उभे राहिले? अचानक महत्वाचा प्रश्न. काय आपल्या घरातल्यांपैकीच कुणीतरी टिप दिली पोलिसांना. कशावरून? कशावरून काय? चिठ्ठी लिहून दिली त्यांनी. चिठ्ठी? चिठ्ठीवर पत्ता लिहून दिला होता बर का, शरदराव. आणि राव ते पत्र सापडलं की. तर आता तो जो कोणी माणूस आहे तो सगळ्यांच्या समोर उघडा व्हायलाच पाहिजे. कोण माणूस येतो जो घराच्या वाईटावर उठलाय तो माणूस घरातल्या समध्या माणसांना कळायला नको का? कस्तुरी, न घाबरता, घाबरायचं नाही अजिबात. सासू कोण आहे तुझी? न घाबरता कुणावर संशय स्पष्टपणे सांगून टाकायचं बर का.